मुस्लिम ते हे इलेक्शन एफिडेव्हिट त्यात त्यांनी दाखवलं आहे CRM सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यात जी रक्कम दिली आहे ते मला तर कळतच नाहीये. त्यांनी रक्कम दाखवली आहे 2,45,03,54. हे त्यांनी इलेक्शन एफिडेव्हिट मध्ये दाखवलंय. आता त्यांचं काही चुकलं आहे की माहिती, पण CRM सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड प्रवीण अग्रवाल इथं प्रूव्हन ज्याच्यावर म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, RBI, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, CBI, ED, इन्कम टॅक्स यांच्या वेबसाईटवर त्यांचा इंटरनल डेटा मध्ये इट इज द शेअर कंपनी. आणि दुसरी कंपनी त्यांनी दाखवले त्यांचा इलेक्शन एफिडेव्हिट मध्ये मरुभूमी F&D प्रायव्हेट लिमिटेड 3,85,86,593. बाप बेटे दोनों 127 कोटीचे तो पुरावे आहेत आमच्याकडे. आणि मी बाप बेटे दोनों बता रहा हूं, म्हणजे मुलगा जसं नाही, आई जे हसन मुश्रीफनी जे विधानसभेचं इलेक्शन एफिडेव्हिट भरलं, त्यांची पत्नी साहेरा हसन मुश्रीफ तिच्या अकाउंट मध्ये सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना याचे 3,78,340 रुपयाचे शेअर दाखवले आहेत. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड त्या साखर कारखान्याचे हसन मुश्रीफ साहेब त्यांची पत्नी त्यांच्या नावाने इलेक्शन एफिडेव्हिट मध्ये 3,78,340 रुपयाचे शेअर्स दाखवले आहेत साहेरा हसन मुश्रीफ यांच्या नावाने. 2018-19 मध्ये हसन मुश्रीफ परिवारावर इन्कम टॅक्सचे सर्च झाल्या. त्यात आता अनेक माहिती बाहेर आली, दडपण्याचा प्रयत्न झाला. त्यात 127 कोटी रुपयाचे फुल प्रूफ बेनामी ट्रान्झॅक्शन हे सिद्ध झाले. आता हसन मुश्रीफ आणि त्यांची पत्नी इज ट्रीटेड एज अ वन युनिट. मुलगा मेरा लड़का बड़ा हो गया तो मैं क्या करूं, वो क्या करता है मुझे क्या पता, असं चालत नाही. हसन मुश्रीफनी करोडो रुपये, मोर देन 100 करोड, हसन मुश्रीफ, मी जबाबदारीने नाव घेऊन सांगतो, हसन मुश्रीफ आणि परिवाराने सरसेनापती संताजी धनाजी साखर कारखान्यामध्ये 100 कोटीहून अधिक भ्रष्टाचाराचा पैसा, 100हून अधिक कोटीचा पैसा पार्क केला आहे. मी आपल्याला जे प्रेस नोट दिली आहेत त्यात एकेकाचे नाव आहे. सरसेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरी लिमिटेड, मरुभूमी फायनान्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड 15 करोड 90 लाख. सरसेनापती शुगर्स LLP 12.90 करोड. नेक्स्ट जेन कन्सल्टन्सी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड 35.62 करोड. हे सेकंड पेजवर दिलेलं आहे. युनिव्हर्सल ट्रेडिंग LLP 4.49 करोड. नवरत्न एसोसिएट 4.89 करोड.
रजत कंज्यूमर सर्विसेज प्राइवेट लिमिटेड 11.85 करोड़, माउंट कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड 2.89 करोड. आता गंमत बघा, हे जे मी शेवटच्या दोन कंपन्यांची नावं वाचली, रजत कंज्युमर सर्व्हिसेस अँड माउंट कॅपिटल, त्या दोन्ही कंपन्या बंद झालेल्या आहेत. बोथ कंपनीज आर स्ट्राइक ऑफ कंपनीज एज पर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, कॉर्पोरेट मिनिस्ट्री, रजिस्ट्रार ऑफ कंपनीज वेबसाइट, डेटा बैंक. These both companies are strike of कंपनी करे थी. आगे जो घोटाला 11 है, उसमें इसके पहले मैंने 11 नेता मंत्रियों के नाम डिक्लेयर किए थे. प्रताप सरनाईक, अनिल देशमुख, अनिल परब, भावना गवली, मुंबई महापौर किशोरी पेडणेकर, रवींद्र वायकर, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ, यशवंत जाधव, यामिनी जाधव, मिलिंद नार्वेकर. अब उस 11 में एक्स्ट्रा प्लेयर करके और एक कैबिनेट मिनिस्टर हसन मुशर्रफ जी का नाम हम इस घोटाला 11 में शामिल करते हैं. हसन मुशर्रफ जी ने अपने परिवार के साथ में संत सेनापति संताजी घोरपड़े शुगर फैक्ट्री लिमिटेड के द्वारा 127 करोड़ रुपए के भ्रष्टाचार का पैसा पार किया है. हवाला ट्रांजैक्शन, मनी लॉन्ड्रिंग, जिसमें जो कंपनी शेल कंपनी भारत सरकार ने घोषित की है, ऐसी सीआरएम सिस्टम प्राइवेट लिमिटेड हो या जो कंपनियां इसके पहले ही बंद हो चुकी है, फिर उसमें स्ट्राइक ऑफ कंपनी रजत कंज्यूमर सर्विसेज प्राइवेट लिमिटेड, माउंट कैपिटल प्राइवेट लिमिटेड, ऐसी कंपनियों के साथ में हसन मुशर्रफ परिवार के 127 करोड़ के ट्रांजैक्शन हुए हैं. और यह ट्रांजैक्शन में से जो पैसा जो है वो हसन मुशर्रफ जी की पत्नी, उनका बेटा, परिवार के महापरिवार के अन्य सदस्य, उनके खाते में आया है. उनकी जो प्राइवेट लिमिटेड शुगर फैक्ट्रीज में पैसा आया है. इन सबके 2700 पेजेस के डॉक्यूमेंट, 2700 पेजेस के डॉक्यूमेंट मैंने इनकम टैक्स डिपार्टमेंट को दे दिए हैं. इनकम टैक्स के जो इन्वेस्टिगेशन डायरेक्टर ने मुझे जानकारी दी है कल कि इसमें काफी तथ्य दिखाई दे रहा है. उन्होंने इन्वेस्टिगेशन प्रारंभ किया है. मैं बुधवार को दिल्ली में एनफोर्समेंट डायरेक्टर ईडी, सीबीडीटी चेयरमैन, वित्त राज्य मंत्री, कंपनी मंत्रालय, इनके अधिकारियों को मिलकर ये सब एविडेंसेस और सुपुर्द करूंगा. हसन मुशर्रफ साहब ने अपने मंत्रालय के जो भ्रष्टाचार का पैसा वहां पार किया है, तो मनी लॉन्ड्रिंग के साथ साथ बेनामी संपत्ति एंड करप्ट प्रैक्टिसेस, ये तीनों के अंतर्गत कार्रवाई हो. एंटी करप्शन ब्यूरो में भी मैं इसकी शिकायत फाइल करूंगा. प्लीज ना सर, ये जो शेयर कंपनी आपके पास तुम्हाला 27 कोटींचा गैरव्यवहार आहे, यामध्ये दोन कंपन्यांचा उल्लेख करता, आणखी किती कंपन्यांचा व्यवहार कुठे झाला? हे दोन कंपन्यांच्या बरोबर मी मागच्या पेजवर आणखीन नावं दिली आहे. पाठीमागच्या पेजवर टोटल अभी आज 1 डझन कंपन्यांची नावं दिली की त्यात मेजर अमाऊंट त्यात आहे. एकंदर तर ह्या कंपन्या कशा असतात, लेयर असतात, तर ते लेयर वाढत जातात. म्हणून आतापर्यंत 2700 पेजेस म्हणजे हा घोटाळा 127 कोटी जात असेल असं नाही. पुढे पुढे
पण मी ह्या 2 कंपन्यांच्या 3 कंपन्यांची नावं घेतली. त्यातनं एक कंपनी हे भारत सरकारचं इन्कम टॅक्स डिपार्टमेंट या सगळ्यांनी ऑलरेडी शेल कंपनी घोषित केली आहे की इट इज फॉर मनी लॉन्ड्रिंग. त्याचा जो ऑपरेटर आहे प्रवीण अग्रवाल, त्याची इन्क्वायरी पण झाली आहे आणि त्या कंपनीत हे ट्रान्झॅक्शन आहे असं इन्कम टॅक्सनी पण मला सांगितलं. म्हणजे इट इज प्रूव्ड नाव. दुसऱ्या 2 कंपन्यांनी जे सांगितलं ते वर्षानुपुढचे बंद झालेले आहे. आणि जो त्यांचा जो मुलगा आहे नावीद, तर नावीद मुश्रीफनी 2019 मध्ये फॉर्म भरलं होतं. त्यात त्यांनी त्यांच्या एसेट मध्ये या 2 कंपन्यांचे ट्रान्झॅक्शन दाखवले. ह्या कंपन्या 2017 मध्ये स्ट्राईक ऑफ घोषित झालेले आहेत. तर एकंदर 12 कंपन्यांची नावं आधी दिली आता दिली आहेत, पण त्यातच मोर दॅन 100 करोडचं टोटल होत आहे. हे कुठे गेले, कसे गेले, कसं लेअर होतं. आता 100 करोड आपण ज्याला म्हणतो ना कॅश फॉरेन्सिक ऑडिट जे म्हणतो, कॅश ट्रेल, हे सिद्ध केले आम्ही की कुणाच्याकडे तो जो शेल कंपनीचा ऑपरेटर आपण प्रवीण अग्रवाल, त्याच्याकडून 2 कोटी रुपये याचा चेक आला नावीदच्या खात्यात. तर प्रवीण अग्रवालला तेवढं 2 कोटी 2 लाख जे काय आहेत ते कॅश दिली यांनी. कारणच आहे की नावीदच्या खात्यात चेक येणार कुठून, सीआरएमनी दिला तर त्याला कॅश दिल्याशिवाय दिले का. पण अन्यथा ती कंपनी शेल कंपनी, दॅट इज नो टर्नओव्हर नथिंग. हे सगळं म्हणजे आणखीन यात सांगतो अराउंड 100 करोडचे प्रेफरन्स शेअर्स दाखवले. हे सगळे वेगवेगळे पद्धत असते. 1 पद्धत लोनची असते, सेकंड असते शेअर देण्याची असते, थर्ड असते प्रेफरन्शियल शेअर, फोर्थ यात आणखीन एक आहे शेअर ऍप्लिकेशन मनी. म्हणजे हा जो मेन कारखाना आहे ना, सर सेनापती संताजी घोरपडे शुगर फॅक्टरी लिमिटेड, इट इज अ लिमिटेड कंपनी नॉट कोऑपरेटिव्ह. या क्रोड्स ऑफ रुपीज शेअर ऍप्लिकेशन मनी दाखवले. म्हणजे कंट्रोल मी करतो शेअर ऍप्लिकेशन, पण माझ्या नावाने ते माझ्या बुक्स मध्ये शेअर्स नाही दिसणार, दुसऱ्या पद्धतीचं दिसणार. हे सगळे टॅक्टिक हसन मुश्रीफनी केले आहेत. त्यांनी म्हणजे त्यांच्या परिवाराने इन्क्लुडिंग हिमसेल्फ आणि त्यात जे चार्टर्ड अकाउंटंट होते त्यांनी मान्य केलं. ती जी प्रवीण अग्रवालनी अर्थात पद्धतीचे मनी लॉन्ड्रिंग दुसऱ्या 2 केसेस मध्ये केलं होतं, तिथे ऑलरेडी त्यांच्यावर कारवाई चालू आहे. त्या कंपन्यांच्या मालकांवर पण, आणि ते खूप मोठं नाव आहे. तुम्ही 2019ला त्याच्यावर इन्कम टॅक्स धाड पडली होती हसन मुश्रीफ आणि त्यांच्या परिवारावर. त्यावेळी हेच पेपर्स होते, या संदर्भात सगळं आहे. आता त्यामध्ये अपडेट काय? आता ते की अपडेट तर आता ते इन्कम टॅक्स ईडी आणि अँटी करप्शनने काढावं लागणार. तर अपडेट दिलेले केलेले दाखले मी तुम्हाला दिले. मी तुम्हाला इन्कम टॅक्सची धाड आणि एफिडेव्हिट यासाठी दिलं की स्ट्राईक ऑफ 2017 मध्ये झाली आणि 2019च्या एफिडेव्हिट मध्ये त्यांनी कंपन्यांची नावं दाखवली. तर इंटरच्या धाडीत पण हे सगळं आलेलंच असेल असं नॉट नेसेसरी. बाहेर आपण छगन भुजबळ, अनिल देशमुख, आता यादी वाढत जाणार, यादी वाढत जाणार की करतात काय. माझ्याकडे करप्शनचे पैसे आले, मी रोख पैसे, हे 2 ऑपरेटर याला म्हणतात, म्हणजे शेल कंपनीचा ऑपरेटर. या केसमध्ये प्रवीण अग्रवाल आहे, भुजबळांच्या केसमध्ये जैन म्हणून होता. तर त्यांना आपण कॅश देतो. ते कॅश घेतल्यानंतर ते पैसे हे लेअर बनवतात. शेल कंपनी ऑपरेटर पहिले एका कंपनीत टाकतात, मग त्या कंपनीतून चेक यांच्या कंपनीचे चेक आला त्या कंपनीत देतो. म्हणजे उदाहरण आपण ह्याच उदाहरण घेऊन नावीद
तर नाविदच्या खात्यात सीआरएम सिस्टम प्रायव्हेट लिमिटेडने 2 कोटीचा चेक दिला, नाविदच्या खात्यात आला. या सीआरएमच्या खात्यात तो चेक आणखीन एका लेअरवाला कंपनीतून आला आणि त्या कंपनीत कॅश भरली गेली आहे. You understood? So what we do, we with all the system, including judiciary, who is the beneficiary, who received ultimate that cash? आणि त्या शेल कंपनीचे काहीच व्यवहार नसतात, म्हणजे बिझनेस नसतो, नथिंग. तर अनिल देशमुख होतो, छगन भुजबळ होतो, भुजबळांचा केस आता आपण डिस्कस करत नाही. ते 120 कोटी रुपये त्यांच्या खात्यात रोख आले हे तर सिद्ध झालेले आहेत. त्याच्यात काही निर्दोष सर्टिफिकेट नाही मिळालेले आहेत. दॅट इज डिफरंट. पण इन दिस कंपनी आय वुड टेक